नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतात परफेक्ट न्यूज। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पंढरपूर तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे। एका तासाभरामध्ये अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडत पंढरपूर तालुक्याच्या राजकारणानं वेगळं वळण घेतल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची पडत्या काळात सत्ता सांभाळणारी कल्याणराव काळे यांच्या गटाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी एबी फॉर्म देण्यापासून डावलण्यात आल्यानं कल्याणराव काळे गटाच्या कार्यकर्त्यांसह गणेश पाटील आणि युवराज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे। त्याचाच भाग म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऐन वेळेला राष्ट्रवादी समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी अखेर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी कमळ या चिन्हावर निश्चित केली आहे। या घडामोडीमुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे। गेले अनेक दिवस परिचारक आणि कल्याणराव काळे हे एकमेकांचे परस्पर विरोधक होते। कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची धुरा समर्थपणानं तालुक्यामध्ये सांभाळलेली होती। पडत्या काळात या गटाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी हा गड राखण्यासाठी प्रयत्न केलेला होता। परंतु 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचा निर्णय झाला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एनसीपी अजितदादा पवार गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मिळून लढण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांच्यावरती पंढरपूर तालुक्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणाची धुरा सोपवण्यात आली आणि पंढरपूर तालुक्यातील सर्व उमेदवार निवडीचे अधिकार आमदार अभिजित पाटील यांना देण्यात आले। अर्थातच गेल्या अनेक वर्षापासून अभिजित पाटील आणि कल्याणराव काळे यांचं राजकारणातील विळ्या भोपळ्याचं सख्य असल्यामुळं त्यांनी कल्याणराव काळे समर्थकांना उमेदवारीपासून डावलून त्या ठिकाणी आपल्या समर्थकांना उमेदवारी देण्याचा डाव रचला होता। काल परवापर्यंत एनसीपी अजितदादा पवार गटाच्या पक्षाच्या चिन्हावरती उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांना अचानक उमेदवारीपासून डावलल्याने कल्याणराव काळे यांनी फार मोठा निर्णय घेत त्यांचे बंधू समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी मात्र आपली भोसे जिल्हा परिषद आणि वाकरी जिल्हा परिषदेची जागा राखत ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून आता परिचारक यांच्याशी राजकीय समझोता केला आहे। या समझोत्यामुळे कल्याणराव काळे आणि गणेश पाटील यांच्या पदरात 3 जिल्हा परिषद गटाच्या उमेदवाऱ्या आणि 4 पंचायत समिती गटाच्या उमेदवाऱ्या मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। या निर्णयामुळे पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या 42 गावामध्ये माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे, गणेश पाटील, कल्याणराव काळे आणि युवराज पाटील या नव्या शिलेदारांची साथ आता परिचारकांना मिळणार आहे। त्यामुळं या भागातील निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्यात हॉटस्पॉट ठरलेल्या वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये समाधान काळे यांच्या पत्नी सौभाग्यवती मोनिका काळे यांची भाजपामधून उमेदवारी निश्चित झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। तर भोसे जिल्हा परिषद गटामधून गणेश पाटील यांची उमेदवारी देखील भारतीय जनता पार्टीमधून निश्चित मानण्यात येत आहे। त्याचबरोबर भाळवणी जिल्हा परिषदेच्या गटाची उमेदवारी देखील कल्याणराव काळे समर्थकांना देण्यात आली असून इतर 4 पंचायत समिती गणामध्ये कल्याणराव काळे आणि गणेश पाटील आणि युवराज पाटील समर्थकांना संधी देण्यात येणार आहे। त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणानं ऐन वेळेला वेगळे वळण घेतले आहे। तर एनसीपी मधून सर्वच उमेदवारांना आपल्या समर्थकांना संधी देत अभिजित पाटील यांनी आज मोठ्या उत्साहामध्ये रॅली काढून स्वतः तहसील कार्यालयामध्ये येऊन आपल्या समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। भविष्यामध्ये आता भगीरथ भालके आणि अभिजित पाटील हे दोघे तर एकत्रित येणार का यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे। परिचारक यांच्या गटाला आता कल्याणराव काळे, गणेश पाटील,
युवराज पाटील यांची साथ मिळाल्यामुळं त्यांची बाजू आजच्या परिस्थितीमध्ये तरी मजबूत असल्याचं दिसत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वारंवार होणाऱ्या बदल आणि राजकीय घडामोडीची माहिती आम्ही आपल्या समोर देत आहोत. त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.